परळीच्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची हत्या झाली असं सुरेश धस यांनी म्हटलं। 22 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची हत्या झाल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे। एकूण 6 आरोपी असून हे आकाच्या मुलासोबत फिरतात असा आरोपही धस यांनी केलाय। महादेव मुंडे परळी तालुक्यामधील भोपळा या गावातील मूळ रहिवासी। महादेव मुंडे 2022च्या आसपास अंबेजोगाईमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे। महादेव दत्तू मुंडे यांची 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली। महादेव मुंडेंच्या गळ्यावर आणि गालावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या। आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरूच आहे, मात्र अजूनही कुणालाही अटक झालेली नाही। वाल्मिक कराड अँड गँग हे सगळ्यांनी हा संतोष देशमुखचा मर्डर केलाय। आता महादेव मुंडेचं आज माझ्याकडे प्रकरण आलंय। 23 ऑक्टोबर 2023 ला त्याचा मर्डर झाला। आतापर्यंत आरोपी डिटेक्ट झालेत पण अटक नाही। आणि ते सगळे आरोपी कोणाच्या भोवती फिरतायत? आकाचा मुलगा आहे सुनील म्हणून, त्याच्या भोवती अवतीभोवती फिरतात। आणि जे 6 आरोपी आहे त्या 6ही आरोपींचे नावं डिटेक्ट झालते। सानप म्हणून तिथले जे PI होते परळीचे, ते त्यांना पकडायला गेलते। पकडायला गेल्यावर आकाने सांगितलं की ह्यांना पकडायचं नाही, की राजाभाऊ फड आणि इतर 5 असे दुसरेच आरोपी करा। कोणते आरोपी करा? कोणी विजांचा संबंध नाही। तर तो सानप बिचारा म्हणला मी हे पाप करणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही। म्हणले तू चालता हो? ते म्हणला लगेच चालता हो। आता ते धाराशिव जिल्ह्यातल्या एका पोलीस स्टेशनला PI म्हणून आहे। संगीत दिघोळे पासून हे संतोष पर्यंत सगळ्यांच्या ज्या याद्या वाचल्या त्यात एकच गायकवाड आणि संतोष देशमुख, बाकी सगळे वंजारी समाजाचे माणसं मारले गेलेले। सगळेचे सगळे वंजारी माणसं मारता तुम्ही आणि वरून वंजारी समाजाचा पुळका आणता, ही कुठली पद्धत हो? 10 ते 15 मर्डर झाले, त्यातले 13 वंजारी समाजाचे आहेत ना। आणि कळशेचं जे प्रकरण आहे ते त्यांचे समाज कोणता आहे ते मला माहिती नाही, परंतु ते आर्ट टीचर होते तिथं, कला शिक्षकाची मुलगी जाळून मारली। नंतर ते पाहून कला शिक्षकांनी फाशी घेतली। बायको येडी झाली, ती एरोड्यात गेली। एक पोरगा होता तो गायब झाला। एक मुलगी दुसरी होती, ती कोणाबरोबर तरी लग्न करून ती जे निघून गेली ती परत परळीला आलीच।